नमस्कार मीन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात अचानक काही मोठे बदल घडणार आहेत का? पुढील 48 तास तुमच्यासाठी नेमकी कोणती मोठी बातमी घेऊन येत आहे? होय, अगदी बरोबर ऐकलात. पुढील 48 तास तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळी दिशा देणारे ठरणार आहेत. नवग्रहांची चाल आणि चंद्राचे गोचर तुमच्या राशीसाठी अतिशय मोठे संकेत देत आहे. काही बाबतीत प्रचंड मोठा धनलाभ, तर काही बाबतीत तुम्हाला कमालीची गुप्तता बाळगावी लागणार आहे. जर तुमची राश मीन असेल किंवा तुमची चंद्रराश नामराश मीन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अमृत ठरणार आहे. पुढील 48 तासात तुमच्यासोबत अशा काही घटना घडतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. नोकरी, व्यवसाय, पैसा, प्रेम आणि आरोग्य या पाचही आघाड्यांवर ब्रह्मांड तुम्हाला काय संकेत देतोय हे आज आपण अगदी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा अद्भुत उपाय सांगणार आहे जो पुढील 48 तासांतील प्रत्येक संकट दूर करून तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकवेल. तर चला मग सुरू करूया. मीन राशीच्या स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत. सध्याच्या ग्रहमान परिस्थितीचा विचार केला तर चंद्रदेव तुमच्या राशीवरून आणि महत्त्वाच्या घरातून भ्रमण करत आहेत. यामुळे तुमच्या मानसिकतेवर आणि विचारांवर याचा थेट परिणाम होणार आहे. पुढील 48 तासात गजकेसरी योग किंवा धनयोग सारख्या शुभ योगांची निर्मिती तुमच्या पत्रिकेत होत आहे. गुरूंची शुभ दृष्टी आणि शनिदेवांचे चाललेले आत्मपरीक्षण तुम्हाला एका बाजूला धीर देईल तर दुसऱ्या बाजूला अचानक मोठे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करेल. या काळात तुमच्यातील अज्ञान म्हणजेच एड्युकेशन प्रचंड वाढेल. तुम्हाला येणारे स्वप्न किंवा अचानक मनात येणाऱ्या काळांची नांदी असतील, त्यामुळे स्वतःच्या मनाचा आवाज नक्की ऐका. करिअर आणि नोकरी व्यवसायासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. आता बोलूया तुमच्या कर्मक्षेत्राबद्दल, म्हणजेच नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने पुढील 48 तास अतिशय गतिमान राहतील. नोकरी करणाऱ्यांसाठी जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीबद्दल विचार करत असाल, म्हणजेच नोकरी बदल असणार किंवा पगारवाढीची अपेक्षा करत असाल तर या 48 तासात तुम्हाला एखादी सकारात्मक बातमी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूप लक्ष ठेवून असणारे आणि तुमच्यावर नवीन आणि मोठी जबाबदारी सोपवू शकतात. म्हणून ह्या कामावर तुम्हाला खूप लक्ष ठेवायचं आहे. आणि हो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑफिसमधील राजकारणापासून खरंच दूर राहा. म्हणजेच ऑफिस पॉलिटिक्स स्वतःला दूर ठेवा. कोणीतरी तुमच्या पाठीमागे उचापती करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या जागेची तो खूप दिवस झाले वाट बघत आहे, पण तुमच्या कामाच्या जोरावर तुम्ही त्याचा पराभव करा. आणि हो, व्यापाऱ्यांसाठी हे जे मीन राशीचे लोक आहेत त्यांना स्वतःचा व्यापार करतात, तर मग तो कापड व्यवसाय असो किंवा सोन्या चांदीचे असो किंवा खाण्यापिण्याचा असो, तुमच्यासाठी तेजीचे योग आहेत. अडकलेले व्यवहार पूर्ण होतील. जुना एखादा मोठा ग्राहक अचानक परत येईल आणि मोठी ऑर्डर देऊन जाईल. भागीदारीत म्हणजेच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी मात्र भागीदाराशी बोलताना पारदर्शकता ठेवावी. आर्थिक स्थितीसाठी तुम्हाला खूप छान योग आहे. चला तर आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे पैसा. मीन राशीच्या लोकांनो, पुढील 48 तास आर्थिक बाबतीत संमिश्र आहे पण फायद्याचे आहेत. अडकलेला पैसा परत मिळेल. जर तुम्ही भूतकाळात कोणाला कर्ज दिले असेल किंवा तो पैसा परत मिळवण्याची आशा सोडून दिली असेल तर या काळात तो पैसा परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. त्यासाठी तुम्हाला स्वतःहून समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधावा लागणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. तुम्हाला शेअर मार्केट, लॉटरी किंवा पूर्वजांच्या संपत्तीतून अचानक काहीतरी चांगला लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करताना घाई गडबड करू नका आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. एका बाजूने पैसा येत असताना दुसऱ्या बाजूने चैनीच्या वस्तूवर किंवा घरातील सुशोभीकरणावर अचानक खर्च वाढू शकतो. त्यामुळे खिस्सा पाहूनच खर्च करा. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे, पण ती दीर्घकालीन असावी, थोडक्यात नसावी. म्हणजेच म्हणल्यासारखं, तुम्ही बचत गटात जर हप्ते भरत असाल तर ते खूप वर्षाचे असावे, म्हणजेच तुम्हाला ते परवडू शकते. किंवा महिन्यात 2 महिन्याचे नाही तर वर्षात 2 वर्षाचे नाही तर 4 ते 5 वर्षाचे असेल तर अशात गुंतवावे, कारण की तेव्हा तुम्हाला खूप मोठा पैसा मिळू शकतो. प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवनासाठी तुम्हाला कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
बऱ्याच दिवसानंतर सर्व कुटुंबीय एकत्र बसून काहीतरी चांगला बेत आखतील. माता पित्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळवून देतील. भावंडासोबत जर काही वाद असतील तर ते मिटण्याची हीच योग्य वेळ आहे. तर काही वाद असतील तर आपापसात बोलून मिटवून घ्या. लव्ह लाईफसाठी जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हे 48 तास अत्यंत रोमॅन्टिक असतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एखादे सुंदर सरप्राईज मिळू शकते, म्हणजेच गिफ्ट मिळू शकते. मनातील जुने गैरसमज दूर होतील. विवाहिक म्हणजे ज्यांचे लग्न ठरणार आहेत, ज्यांचे विवाह जमण्यात अडचणी येत आहेत आणि होत्या, त्यांना या 48 तासात दूरच्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील. बोलणी पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. तर आरोग्य आणि मानसिक स्थितीसाठी शरीर हीच पहिली संपत्ती आहे. पैसा नव्हे तर शरीराची संपत्ती आपली सर्वात मोठी संपत्ती असते. शरीर नीट असेल तरच आपण पैसा कमवू शकतो. तर मीन राशीच्या आरोग्याचा विचार केला तर पुढील 48 तास तुम्हाला स्वतःकडे थोडे लक्ष देण्यास सांगत आहे. चंद्रदेवाच्या प्रभावामुळे मानसिक अस्वस्थता किंवा विचारांचे काहूर माजू शकते. रात्री शांत झोप न येणे, डोळ्यांची जळजळ किंवा पायांचे दुखणे या लहान सहान समस्या जाणवू शकतात. जास्त ताण घेऊ नका. कामाच्या गडबडीत जेवणाची वेळ टाळू नका. बाहेरचे तेलकट किंवा फास्ट फूड खाणे पूर्णपणे टाळा, अन्यथा पोटाचे विकार उद्भवू शकतात. सकाळी किमान 10 मिनिटे ध्यान करणे किंवा प्राणायाम नक्की करा, यामुळे तुमचे मन शांत राहील. मीन राशीच्या लोकांनो, हे 48 तास आणखी जास्त शुभ बनवण्यासाठी आणि आलेली संकटे टाळण्यासाठी मी तुम्हाला 2 छोटे पण अत्यंत प्रभावशाली उपाय सांगत आहे. पहिला उपाय, उद्या सकाळी आंघोळ झाल्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करा. त्यांना पिवळे फूल आणि केशर अर्पण करा. विष्णू सहस्रनामांचा पाठ केल्यास तुमच्या सर्व कामामधील अडथळे दूर होतील. दुसरा उपाय, गरजू किंवा गरीब व्यक्तींना पिवळ्या रंगाचे अन्न जसे की केळी किंवा डाळ भात दान करा. गाईला गुळ आणि चपाती खायला द्या. या उपायाने गुरु ग्रहाचे बळ वाढेल आणि नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल. तर मीन राशीच्या लोकांनो, पुढील 48 तास तुमच्यासाठी अनेक सुवर्ण संधी घेऊन येत आहेत. वेळ दवडवू नका. आळस सोडा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाका. कोणते काम अडकले आहे तर त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. घरातील संकटे मागे सोडून चांगल्या प्रगतीच्या वाटचाल करा. ब्रह्मांड आणि देवगुरु बृहस्पती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. वरील दिलेले उपाय तुम्ही करा आवर्जून. जरी तुमचा दिवस शुभ गेला तरी तो उपाय करा, नाही गेला तरी तो उपाय करा, म्हणजे दुसरा दिवस उजळताना चांगला उजळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या 48 तासातील तुमचे अनुभव कसे राहिले हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच एक लाईक करा आणि तुमच्या मीन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सविस्तर आणि अचूक राशी भविष्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारील घंटीचे बेल आयकॉन बटन दाबा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हाला सर्वांना सुखी, समृद्धी आणि आनंदी ठेवो, हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. जय श्री कृष्ण. आणि हो, जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ह्याच्याने काय होईल, तुमच्या मनाला प्रसन्नता वाटेल. प्रत्येक देव आपल्या पाठीशी असतोच. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाता जाता लास्टला श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. धन्यवाद.